जय श्रीराम. संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराजांची महती वर्णावी तेवढी थोडीच आहे. ते सदैव विठ्ठल नामात रंगून गेलेले होते. लहानपणापासूनच त्यांच्या अंतःकरणात विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली होती. विठ्ठल नामाविना त्यांना दुसरे काहीच सुचत नसे. सामान्य बालकांप्रमाणे त्यांचे बालपण गेले नाही. लहान वयातच हा बालक भविष्यात एखादा दिव्य पुरुष होणार याची जाणीव त्यांच्या आईवडिलांना होत होती. यथावकाश छोटा निळोबा मोठा होऊ लागला. मात्र त्याचे वागणे चमत्कारिक व असामान्यच होते. त्याची बुद्धिमत्ता अत्यंत तीक्ष्ण आणि अफाट होती. त्यांना उत्तम शिक्षण देण्यात आले. लहानपणीच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे सखोल वाचन व पठण केले. रामायण, महाभारत यांसारखे अमर ग्रंथ त्यांनी वारंवार वाचले. श्रीरामांचा आदर्श आणि श्रीकृष्णाची थोरवी त्यांनी मनोमन आत्मसात केली. लहानपणापासूनच निळोबांना काव्याची विशेष आवड होती. त्यांची काव्यप्रतिभा जणू ज्वलंत होती. त्यांनी प्राचीन कवींची अनेक काव्य पाठ केली होती. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर ते ही काव्य म्हणत असत. त्यांच्या गोड आणि सुमधुर आवाजात ही काव्य ऐकताना श्रोतांना मंत्रमुग्ध व्हायला होत असे. ऐकणाऱ्याला ती कवणे ऐकतच राहावीत असे वाटे. निळोबा लहानपणी गावच्या मंदिरात नियमितपणे कीर्तन ऐकायला जात असत. कीर्तनातूनच त्यांना भक्तीची गोडी अधिक लागली. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान आणि काव्य यांच्या संस्कारात निळोबा हळूहळू तारुण्यात प्रवेश करू लागले. निळोबा मोठा झाल्यावर त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता सतावू लागली. आता त्याचे 4 हात करावेत अशी इच्छा त्यांच्या मनात घर करू लागली आणि निळोबाच्या लग्नाची स्वप्ने ते पाहू लागले.